अथ एव वदे अन्नदान करावे प्रेतमुक्त्यर्थ जान उदकयुक्त विशेषपूर्ण दान महिमान वाढ आसे याचे विषय पुरातन कथा ऐके पन्नगाशन पूर्वी त्रेतायुगी मी जान राम अवतार धरेला। अन्नदान सगळ्यात असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असं त्या ठिकाणी आहे। अन्नदान केल्याने त्या ठिकाणी असणारा दानाचा महिमा सगळ्यात श्रेष्ठ असणारा आहे। म्हणून याच्याविषयी पुरातन कथा असणं त्या ठिकाणी भगवंत असणारे प्रभू रामचंद्र असणं त्या ठिकाणी सांगत आहेत का असणार या गरुडाला ही कथा असणारी गरुड पुराण कथा ऐके ग पन्नगाशन पूर्वी त्रेतायुगात प्रभू रामचंद्राचा अवतार धरला होता त्या ठिकाणी असणं त्या अवतारी अगस्तीने कथन केले मज कारणे ते ऐके एकाग्रमने निरूपण करीतो जे त्या अवतारात मी असणारे मला राम अवतार त्या ठिकाणी असणारा अगस्ती ऋषींनी जी मला कथा सांगितली असणार ती असणार तुम्ही ऐका निरूपण करतो ते ऐके रामा कथा विचित्र मी तीर्थयात्रा करिता पार कोणी एके स्थळी अरण्य सुंदर महासरोवर तया माझी प्रभू रामचंद्रा कथा विचित्र असणारी आहे। मी कथा तीर्थयात्रा करीत असताना त्या ठिकाणी असणारे तीर्थयात्रा पार केल्या कोणी एक स्थळी असणारे अरण्य सुंदर असणार होतं महासरोवर मोठं असत्या ठिकाणी एक योजन तलाव विस्तीर्ण चक्रवाक कारंड वाकिर्ण आश्चर्यरूप संपूर्ण परितपोधनाना सेविती योजना असणं त्या ठिकाणी तलाव एक योजन असणं त्या ठिकाणी लांब असणं त्या ठिकाणी होता असे या ठिकाणी आणि चक्रवाक कारंडक वाकिर्ण असत्या ठिकाणी असणारे पक्ष्यांनी भरलेल्या त्या ठिकाणी असणारं होतं आश्चर्य पण असणाऱ्या ठिकाणी होती त्या ठिकाणी त्या सरोवर तटाकी एक रात्री मी राहिलो रावणारी उदय पावता तमारी तटाकावरी मी गेलो। मग त्या सरोवराच्या त्या ठिकाणी असणारा काठावर असणारी एक रात्र माझे मुक्काम झाला त्या ठिकाणी असणारे सकाळी उठल्यानंतर त्या तलावावर गेलो असतो त्या ठिकाणी तव देखते पाहिले अपूर्व सपुष्ट आणि अजर शव उदकाच्या समीप अभिनव देखून विस्मय मज झाला। मग त्या ठिकाणी असणारे अपूर्व गोष्ट त्या ठिकाणी असणार धष्टपुष्ट एक शरीर असणं त्या ठिकाणी होतं पण ते शरीर काय होतं शव होतं शव म्हणजे मड पण धष्टपुष्ट होतं आज त्या ठिकाणी असणारे उदकाच्या समीप अभिनव देखून विस्मय पण त्या ठिकाणी असणारे पाहून मला आश्चर्य वाटलं त्या ठिकाणी असणारे कारण तेज असणं त्या शरीराला होतं। एक मुहूर्त चिंतन करीत उगाची राहिलं तटस्थ काय हे अपूर्व दिसत ऐसे चिंतन करीत असता मग काही वेळ त्या ठिकाणी असणार उभा राहिलो त्या ठिकाणी असणार काय आश्चर्य असणं त्या ठिकाणी आहे। या शरीरात जीव नाही पण शरीर कसे ताजतवान असणं त्या ठिकाणी आहे। मग त्या ठिकाणी असणारे असं पाहिल्यानंतर एक मुहूर्त लोटल्यावरे विमान पाहिले मनोज वापरी तेथे त्यात दिव्य शरीरे हंस विमान बैसला काही वेळ गेल्यानंतर ठिकाणी असणारे विमान स्वर्गातून त्या ठिकाणी असणार आलं त्या ठिकाणी असणारे ते मनाच्या वेगाने असणारे येत होतं ते शरीर असणं त्या ठिकाणी आणि ते जे शरीर होतं त्या ठिकाणी असणारे आलं त्यात एक दिव्य देह धारण करणारा शरीर असणारे एक धारण केला त्या विमानावर हंसाचं विमान होतं त्याच्यावर असणं त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये बसलेला होता त्या विमाना माझी 500 अप्सर संघ सेवा करीत सर्व सुंदरी अलंकार मंडित रमवित तया प्रती त्या विमानामध्ये असत्या ठिकाणी अप्सरा होत्या आणि त्या अप्सरा त्या असणारे तो जो बसला असणारा दिव्य शरीर धारण केलेला त्याची असणं त्या ठिकाणी आणि असणारे कर्मणूक करत त्या कित्येक गाती कित्येक नाचती कित्येक वाद्य वाजती विना पट्ट नाना रीती स्वर्ग वाद्य मनोहर जी काही गाऊ लागल्या काही नाचू लागल्या काही वाद्य असणाऱ्या ठिकाणी वाजवलेल्या कोणचं विना काही नाना रतीचे त्या ठिकाणी स्वर्गाची वाद्य त्या ठिकाणी असणारे वाजवू लागले तो पुरुष विमानातून देवसंकाशे उतरला जान तृप्तीपर्यंत शव मांस भोजन करिता झाला रघुवीरा। मग तो असणारा दिव्य शरीर धारण करणारा त्या ठिकाणी असणारा खाली उतरला विमानातून आणि जे शरीर पडत होतं या ठिकाणी असणारं ते त्या जीव नाही पण सपुष्ट असत्या ठिकाणी धष्टपुष्ट असणारं ते शरीर खाऊ लागला। मग त्या ठिकाणी असणारा जोपर्यंत त्याचं भूक असणाऱ्या ठिकाणी संपवत नाही तोपर्यंत तो असणारा खाऊ लागला। गो प्रभू रामचंद्रा मागोते विमानी आरुडता मी तयासी झालो पुसता कोण तो देव संकाश असता आचार्य नंद करीतोसी
मग तिचं असणार ते खाणं झाल्यानंतर तो पुन्हा काय करलेला, त्याचं काम झालं की तो विमानात बघून असणारा बसता असताना त्यावेळेस असणारा मी विचारला असणारा, अरे तो दिसायला त्या ठिकाणी असणारा देवासारखा असणारा आहे, दिव्य तेज धारण केला आहे आणि आचरण तुझं कसं असणार, तू वागतो कसा, तर निंद्य असणार वागत आहे. काय याचे असे कारण आश्चर्य वाटते मज संपूर्ण, तुझ्या आहाराचे श्रवण कराया संपूर्ण इच्छितो मी. मग असणार अरे काय असणार कारण आहे की त्यामुळे असणार मला सुद्धा आश्चर्य वाटत आहे की तूही असणार कशामुळे करत आहे ती ऐकण्याची माझी इच्छा असणारी आहे. आई से आई कोणी माझी भारती स्वर्गवासी तो प्रांजली सुमती, बोलता झाला मज प्रती रघुनंदना शुभाक्षरे. अशी माझी बोलणी ऐकून त्या ठिकाणी असणारा तो स्वर्गाला जाणार तो असणार त्या ठिकाणी. तो म्हणाला महाराज असणार काय म्हणाला, हे प्रभू रामचंद्र तू काय म्हणाला ऐका. म्हणे ऐक मुनिवर्या माझे व्रत, जेणे माझ सुख दुःख मजला प्राप्त, कर्माचा दुरित कर्म होत तय तोची ऐक ऋषी सत्तमा. मग असणार त्या ठिकाणी तो म्हणाला असणारा ऋषीवर्या ऐका, ज्याने मला सुख प्राप्त दुःख प्राप्त असणार. मग असणं त्या ठिकाणी माझं कर्मच त्या ठिकाणी असणार असं होतं, त्याच्यामुळे तेच असणं तुम्ही ऐका. हे ऋषीवर्या पूर्वी आहे वैदर्भ देशात सुदेव राजा मम पिता विख्यात, त्याच्या भार्या दोघी जणी पुत्र झाले तया लागुनी, मी वडील श्वेत मागुणी सुरत धाकुटा झाला. मग आमचे त्या ठिकाणी असणारे वडील असणार त्या ठिकाणी सुदेव नावाचे राजा, त्यांना असणाऱ्या 2 बायका होत्या आणि त्यांचं राज्य त्या ठिकाणी असणार होतं. त्यांच्या 2 पत्नीला असणारा मी वडील मोठा असणार त्या ठिकाणी श्वेत माझं नाव आणि सुरथ माझा लहान भाऊ त्या ठिकाणी असणार आहे. अनंतर पिता पावला मरण पौरी केले माझं अभिषेचन, राज्य केले न्याय करून बहुत दिन वर्ष सहित. नंतर काही कालांतराने असणार वडील म्हातारे झाली मरण पावले. मग असणारा मला राज्याभिषेक केला, मी असणार मोठा असल्यामुळे मी राज्य न्यायानं केलं, भरपूर असणाऱ्या वर्ष केलं. प्रजा पाळिल्या पुत्रापरी परंतु ब्राह्मणासे मी संसारी अन्न दिले, सत्पात्रे दाने बहुत अन्य केली. प्रजेचं पालन आपल्या मुलाप्रमाणे केलं, परंतु मी ब्राह्मण असणाऱ्या या ठिकाणी ब्राह्मणाला या संसारात कधी अन्नदान केलं नाही. सत्पात्री चांगल्या लोकांना त्या ठिकाणी असणार कधीच कोणालाच अन्नदान केलं नाही. दान असणारे अजून दुसरे दानं केले, कोणचे असणाऱ्या ठिकाणी दान दक्षिणा असणार भरपूर केले, पण मी असणाऱ्या ठिकाणी अन्नदान केला नाही. अन्य केली मग प्रवेशलो तपोवन कुंभद्वायेची, हे तेची हे जान मृग पक्ष विवर्जित विवर्जित संपूर्ण आयशा वने प्रवेशलो. मग मी काय केलं, तपाला जाण्याकरता तपोवनात गेलो त्या ठिकाणी असणारा आणि त्या ठिकाणी असणारा अशा वनामध्ये त्या ठिकाणी गेलो असणारा. सुरथासी राजे दिले म्या सरोवर सेविले, येथे तप दारुण तप मांडिले सहस्त्र संख्या संवत्सर. मग लहान्या भावाला राजाला त्या ठिकाणी असणार राजा केला, सुरथाला राज्यदान केलं त्या ठिकाणी असणार. मी या ठिकाणी असणार राज्याभिषेक करून या ठिकाणी असणार या सर्व ठिकाणी आलो. येथे या असणार मी तप असणार केलं, 1000 वर्ष तप असणार केलं. मी पावलो मरण, मग मी पावलं मरण झाले दिव्य शरीर दैदिप्यमान, विमाना माझे बैसून ब्रह्म लोका प्रति पावलो. मग मी मरण पावलो, मग दिव्य असण्याचं शरीर धारण केलं, कारण तपाचे सामर्थ्य असणाऱ्या ठिकाणी असल्यामुळे तप असल्यामुळे केल्यामुळे हा देह त्याग केला आणि विमानात बसून मी असणारा ब्रह्म लोकाप्रती गेलो. ते शुद्धा तुषा मदत्वरित निसत्तमा लागली बहुत इंद्रिय व्यतीत झाली समस्त, प्राण व्याकुळ होत पै. मग त्या ठिकाणी मी गेलो तर असं त्या ठिकाणी ब्रह्मलोकाला गेल्यानंतर मला काय झालं, तहान लागली, भूक लागली. मग असं त्या ठिकाणी माझं शरीर असणं थरथर कापू लागलं असणं त्या ठिकाणी, कारण उन्हाळ्याचे दिवस असणारे आहेत. मग याकरता असं त्या ठिकाणी असणारे सकाळपासून निरी नाही केलं कसं होईल, थरथर कापणार. मग त्याप्रमाणे असणारा इंद्र सगळं अंग असणं त्या ठिकाणी थरथर कापू लागलं. उन्हात दिवसभर काम केलं असं त्या ठिकाणी प्राण व्याकुळवला. मग त्याप्रमाणे असणारे मग ब्रह्म यासी पुसिला आहार भगवंता काय बक्षित ब्रह्मदेव बोलला उत्तर स्वदेह समग्र भक्षण करी. मग ब्रह्मदेवाला म्हणलं महाराज भूक लागली हो. असणाऱ्या ठिकाणी असणारा टाईम भरपूर 4 वाजायचं. मग असणाऱ्या ठिकाणी एवढं तर एवढं पडे. मग असणारा आम्हाला भूक लागली, आता काय खावं काय पाणी पिवं असं ठिकाणी असणारं ताण लागली भूक लागली. मग असणं काय खावावं
तर त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणले, अरे तुझं शरीर असणार आहे ते जाऊन खाय. आपुले नित्य स्वाद मांस भक्षित जाई अति सरस, तपोते जे पृष्ठता शरीरास राये तुझ्या उत्तम. मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणले, अरे तुझं जे शरीर असणार आहे ते शरीर काय करतो, रोज जाऊन खात जा. असणाऱ्या ठिकाणी तुझं भूक असणार मिटल आणि ते शरीर सुद्धा चांगलं राहील. आगास वेत राजा पूर्वकाळी अन्नदान न केले त्वा भूतळी संन्यास येत ते, ग्रहाजवळी आल्याही मोहे न दिले अन्न पै. अरे राजा, पूर्व काळामध्ये तो या जे असणार देहात असताना कधी तो अन्नदान केलं नाही. जमिनीवर असत्या ठिकाणी या पृथ्वी तलाव असताना संन्यासी आला, अतिथी आला, पाहुणा आला, घराजवळची आला त्या ठिकाणी असताना तो कधी मोहानं कधी त्या ठिकाणी असणारा कधी अन्नदान साधं केलं नाही. त्या दोषी सुधा तुरुषा स्वर्गी बाधते पुण्य पुरुषा, परिहार याचा सहसा स्वर्गा माझे नसेची. त्या दोषाने तुला असणाऱ्या ठिकाणी, त्या पापाने तुला असणाऱ्या ठिकाणी ते पुण्य न केल्यामुळे त्या ठिकाणी असणारा तुला दुःख भोगावं लागत आहे. तुला तहान भूक लागत असणारे स्वर्गी याचं औषध असणं त्या ठिकाणी. तू किती पुण्यवान असला तरी तू तप केलं म्हणून पुण्यवान झाला, पण या ठिकाणी तुला असणारे याचा औषध भेटत नाही, याचा परिहार नाही, स्वर्गामध्ये नाहीच असणं त्या ठिकाणी. याकरता यास्तव शरीर पुष्ट मांस भक्षित जाई अमृत रस, समान तृप्ती तुझे मानस नित्य पावत जाईल पै. मग याकरता शरीर असणं त्या ठिकाणी हे दष्टपुष्ट तुझं असणं त्या ठिकाणी ते खात राहत जाय. तुला असणं त्या ठिकाणी तृप्ती तुझी असणं त्या ठिकाणी भूक मिटून जाईल. तू रोज असणं त्या ठिकाणी गेला तरी काही अडचण नाही. अगस्ती जो का महामुनी तीर्थयात्रा प्रसंगे त्या स्थानी, स्वतः दूरदर्श येईल ते क्षणी, कष्टमुक्त होशील तेव्हा. मग असणारे अगस्ती जो महामुनी असणाऱ्या ठिकाणी आहेत ते तीर्थयात्रा करीत करीत असणाऱ्या ठिकाणी येतील आणि स्वतः तुझा उद्धार करतील त्या ठिकाणी असणारे. तेव्हाच तू या दुःखातून मुक्त होईल. इंद्रादी सुरा ते आहार द्यावया पुरते, सामर्थ्यासे त्या मुनी ते, तेथे तुझी कथा कायसी. अरे सुरवर असणारे इंद्रादी असणाऱ्या ठिकाणी महामुनींना, चांगल्या चांगल्या लोकांना त्या ठिकाणी असणार, देवादी देवांना सुद्धा असणाऱ्या ठिकाणी आहार खाऊ घालण्याची ताकद अशी असणारे ऋषी, ते अगस्ती ऋषी त्यांचं सामर्थ्य असणार आहे. मग तिथे तुझं असणार काय, तुला असणाऱ्या ठिकाणी उद्धार तात्काळ करतील. तेची मी विधी वाक्य ऐकून विवत्सार करी अनुदिन, आईचा बहुत वर्षगण भोजन करिता पै गेला. मग तेच ब्रह्मदेवाचं असणारं मनात असणं त्या ठिकाणी लक्षात ठेवून शब्द मी असणार हे खाऊ नये पण खावा लागत असणाऱ्या ठिकाणी. भूक लागल्या माणूस असणार काय खाईन सांगतात नाही असं त्या ठिकाणी. मग याकरता असा भरपूर असते की नाही, वर्षे गेली. शबरीला सुद्धा असं त्या ठिकाणी ऋषीने सांगितलं होतं की असणारे प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला येतील. त्या ठिकाणी असणारा तिने असणारा जीव असणं त्या ठिकाणी व्याकुळ होला, त्याच्या असणं त्या ठिकाणी शरीर असणं त्या ठिकाणी काही राहिलं नव्हतं. पण त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्र येणार आहेत म्हणून असणारा काय म्हणते त्याला, त्या ठिकाणी असणार शरीर असणार त्या ठिकाणी तिचे असणार इतकं ताप होत तिचं की त्या असणार त्या तपाने तिला शरीर कधी सोडायचं तिच्या मना होतं. त्याप्रमाणे असणार ती जर्जर झाली ती. पण त्या ठिकाणी असणार तिने असणार प्रभू रामचंद्र आले, दर्शन दिलं, तिने ठेवलेले असणारे फळ हे त्या ठिकाणी असणार तिला खाऊ घातले, बोर खाऊ घातले. मग असं त्या ठिकाणी आली आणि म्हणली प्रभू रामचंद्रा आपण आलात आणि असं त्या ठिकाणी आपली भेट हो याकरता असं त्या ठिकाणी हे शरीर ठेवलं नाही, मला शरीराची काय गरज आहे असं त्या ठिकाणी. मग असं त्या ठिकाणी असणारे आणि म्हणली आता या शरीराचं काम संपलं म्हणली असणार. प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं आणि या शरीराला सोडलं. आपण असणार किती जगलो तरी आपल्या शरीराचं साध्य काय आपल्याला अजून पण माहीत नाही, आणि जरी माहीत असलं तरी आपल्याकडून होत नाही असं असणार. कारण आपण संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी असणं त्या ठिकाणी असणारे, आपल्या अंगात संसारच भिनलेला असणं त्या ठिकाणी असणारे. आपल्याला उठतं त्या ठिकाणी असणारा देवाचं नाव आपलं सुद्धा कधी असणार येत नाही, सवड भेटत नाही आणि आवड नाही. बक्षिता शरीर नाही सरले, माझे मन तृप्ती पावले, या कष्टापासून उद्धरिले, म्हणे सत्तमा पाहिजे त्वा असणार. हे ब्रह्मदेवा
आणि त्या ठिकाणी असणार ऋषीवर्या, त्या ठिकाणी असणारे आपण माझा उद्धार करा. त्या ठिकाणी असणारे हे बरेच वर्ष त्या ठिकाणी असणारे हे मला खावं लागत असणार आहे, यातून उद्धार करावा. हे शरीर काय संपलं नाही, पण माझं मन तृप्त झालं असणार. या कष्टातून आज आपण उद्धार करावा हे ऋषीवर्या. कुंभ येऊने तुझं वाचुने आणि उद्धरिता नसे अन्य कोणी, ब्रह्म ऋषी प्रसाद करावया लागून योग्य आहे श्री ऋषीश्वरा. या पृथ्वी तलावर तुमच्या वाचून माझा उद्धार करणारा कोणीच असणार नाही. याकरता हे ऋषीवर्या आपण आम्हाला असणारा आशीर्वाद देऊन माझी मुक्तता असणारी या ठिकाणी करावे. तुळशा कांताशी शिरसागर दैद्याशी जैसा कुबेर भेटदाची कष्ट समग्र नाश पावती क्षण मात्रे. एखादा तहानेलेला म्हणे त्या ठिकाणी असणे त्याला काय भेटलं, दुधाचा सागर भेटला. आणि एखादा म्हणे दरिद्री त्या ठिकाणी असणारा खायची त्याला असणारी वांदीत त्याला म्हणे कुबेरच प्रसन्न झाला. मग त्याला असणारं दुःख काय दुसरं असणाऱ्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी असणारे भेटतात, त्याची दुःख नाश होते. त्या ठिकाणी असणाऱ्या क्षणात त्या ठिकाणी असणारे तृण अग्नी मिळे का असणं त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी असणारा गवताची गंजी म्हणे त्याला म्हणे इस्तू थोडा लागला. अरे थोडा लागला कारण की एक कोलंती उडाली काय आणि त्याला एवढं मत टाकला काय, एकदा असणं त्याला लागली किती लागते वेळ. मग असं त्या ठिकाणी किंवा कापसाला असणं सुद्धा काय किती वेळ लागतो इस्तू लागलं. तसं असणार या ठिकाणी चांगल्या लोकांचा त्या ठिकाणी असणारा गुरुचा आपल्या असणारा डोक्यात हात पडला, त्या ठिकाणी असणारा भेट झाली साधूंची असणाऱ्या त्या ठिकाणी आपला मुक्तता होते. तैसा ऋषीरामद भेटला ज्यादा काही राहिलं केशवी आयसे स्वित वाक्य ऐकून मानसी सत्तमा रघुत्तमा दुखित झालो. अशी त्या ऋषीवर्या आज आपण मला भेटला असणाऱ्या आज माझं काय दुःख राहिलं असे असणाऱ्या असे त्या राजाचं वाक्य ऐकल्यानंतर त्या ठिकाणी असणार ऋषीवर्या प्रभू रामचंद्राला असणाऱ्या ठिकाणी अगस्त्य ऋषी म्हणले मला दुःख वाटलं असणारा कारण असणारा जे असणारे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहते त्यांनाच असणारं साधू संत म्हणत नाही, तर त्या ठिकाणी असणारा त्यांना संत म्हणता येत नाही. मनी दया उपजली तदुदरात वस्त्रभरणे घेतली राज ऋषीची पूर्व काया नासली एकची राहिले दिव्य शरीर. मग मनात दया आली, त्याचा उद्धार करण्याकरता त्या ठिकाणी असणारं वस्त्र हे त्या ठिकाणी असणं साहित्य घेतलं. त्याचं जे पूर्व असणं ते शरीर होतं त्या तळ्याच्या काठी राज ऋषीचं ते असणारं नाश पावलं. मग एकच त्याचं दिव्य शरीर राहिलं. तो तृप्त झालो म्हणून नमस्कार करुणी राजनंदन विमाना माझी बैस न लोय ब्रह्मलोका प्रती केला. मग ते म्हणला महाराज आपल्या आशीर्वादाने आज आमची मुक्तता झाली. मग त्या ठिकाणी असणारा नमस्कार केला आणि विमानात बसून तो ब्रह्मलोकाला गेला. यास्तव राम अन्नदान भूतळी करावे अनुदिन अन्न करता तयाने काय दाने न केले. या करता हे प्रभू रामचंद्रा ज्याने अन्नदान असणारा अन्नदान नाही केलं त्यांनी भूताला किती दान केलं उपयोग नाही. अनुदिन अन्नदान असणाऱ्या ठिकाणी करावं. किती करावं म्हणे तर घासातला घास असणार अन्नदान करावं. एवढं मोठं असं काय रोज पंक्ती बसवाय असं नाही असते. तर याकरता प्रभू रामचंद्रा यास्तव राम अन्नदान भूतळी करावे अनुदिन अन्नदान करता त्याने काय दान केली. याकरता असणारा सर्वदानाची पुण्य घडत तस्मात अन्नदान निश्चित रामा करीत जाई सत्य तू जगन्नाथ विश्वात्मा. सर्वदानाचं पुण्य असणारा घडतं याकरता अन्नदान असणारं करावं. हे प्रभू रामचंद्र ठिकाणी तू जगन्नाथ विश्वात्मा असणारे आहे. तुम्हाला काय असणार तुझं प्रती काय सांगावे वृद्धी सुतक झाल्या स्वभावे त्या माझी अमान्य द्यावे दोष नसे तयासी. प्रभू रामचंद्र तुम्हाला काय सांगावं कारण असणारा असणारे तुम्हीच जगाचे करते असणाऱ्या ठिकाणी आहे. कोण तर तुम्हीच पालन करते त्या ठिकाणी असणारे पोषण करते असणारे पालन पोषण करते आहे तर तुम्हीच असणार कारण असणाऱ्या ठिकाणी तुझं प्रती काय सांगा वृत्ती सुद्धा का झाल्या स्वभावे. मग त्या ठिकाणी असणारा कोणाचा जन्म झाला त्या ठिकाणी असण्याच्या निमित्ताने अन्नदान करावे. कोणी असणाऱ्या ठिकाणी असे मरण पावले त्याच्या निमित्ताने दान असणाऱ्या ठिकाणी अन्नदान करावे. याकरता असणार आईसे अगस्ती वाक्य ऐकून राम नित्य करी अन्नदान तस्मात अन्नदान समान नाही दुसरे दान पै. मग असे
अगस्त्य ऋषींचे बोलणे ऐकून त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र नित्य अन्नदान करते, याकरता असणारा अन्नदानासारखं दानच नाही, दुसरे दान असणार नाही. धर्मे अर्थ होई प्राप्त हो, धर्मे होई अर्थ प्राप्त, धर्मे काम जाई वाढत, सर्व पुरुषात धर्म सत्य गरुडा जाण निश्चये. धर्म जर केला त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी तर धन प्राप्त होईल, आणि त्या ठिकाणी असणारा धर्म जर केला त्या ठिकाणी असणारा मनातील इच्छा पूर्ण होतील, त्या ठिकाणी असणाऱ्या आशा वाढत जातील. सर्व पुरुषार्थात धर्म असणं त्या ठिकाणी, धर्म असणं त्या ठिकाणी दान धर्म असणं त्या ठिकाणी करावा, सत्य असणारा गरुडा जाण निश्चय. धर्मा समान नाही पुरुषार्थ जो नर, धर्म विवर्जित पुत्रात वासुतात, त्याग सत्य त्याचा कीजे. धर्मा समान असणं त्या ठिकाणी दान धर्म करण्यासारखं पुरुषार्थच नाही. जो नर असणं ठिकाणी धर्माचे असणं ठिकाणी धर्म करीत नाही किंवा असणारा करू देत नाही, पुत्र असवतात असणारा एखादा दान करायला असणं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी असणारा दुसरा आडवा आला, कोण पोरगा असो की वडील असो, मग त्याचा त्याग करावा म्हणे असणारे शास्त्र म्हणतं. मग त्याच करता असणारा कर्णराजा दान करूला, दान करत असताना त्यांचे गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी आडवे आले आणि त्या झारीमध्ये जाऊन बसली. संकल्प करताना किती 3 पावलं दान असणारा वामन असणाऱ्या त्या ठिकाणी अवतारात. मग त्या ठिकाणी काय केलं, वामन असणं त्या ठिकाणी भगवान वामन देवानी त्या झारीमध्ये असणं त्या ठिकाणी दर्भाची काडी घातली. मग आडा आला म्हणे फोडीला डोळा. मग या करता असणाऱ्या ठिकाणी कोणी आडवा येऊ त्याचा त्याग करावा म्हणे, आणि दान असणारे करावं. याच जन्मात दान करायला भेटतं दुसऱ्या. या प्रकारे भगवंत गरुडाची निरूपित सुत सुत शौनकादिका ऋषी प्रत कथे समस्त माधव म्हणे. इति गरुड प्राणे प्रेतकल्पे अन्नदान महिमा वर्णनम नाम 10मो अध्याय. श्रीकृष्ण.